बऱ्याच वर्षांपूर्वी 1980 साली एक खग्रास सूर्यग्रहण झालं होतं, पुण्यामध्ये पण दिसलं होतं. त्या खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेला माझा काही लोकांशी संबंध आला आणि आम्ही त्या खग्रास सूर्यग्रहणाबद्दल काही पोस्टर एक्झिबिशन वगैरे केली आणि ते सूर्यग्रहण बघायचे गॉगल्स केले, आणखीन ते लोकांमध्ये वितरित केले. तिथपासनं मी ह्या उपक्रमामध्ये, जे मी साधारणपणे 25चा असेल त्यावेळेला, तेव्हापासून मी याच्यामध्ये उपक्रमामध्ये आहे. आता मी आपल्याला आयझॅक ॲसिमोव्ह या लेखकांची एक कथा सांगणार आहे. मी आज ही जी कथा निवडली आहे, या कथेचं नाव आहे गॅली स्लेव्ह. गॅली स्लेव्ह हा जो शब्द आहे ना, हा पूर्वीच्या काळच्या ज्या युद्धनौका असायच्या, म्हणजे रोमन आणि ग्रीक काळामध्ये ज्या युद्धनौका असायच्या, त्यांना वल्ह्यांनी वधवलं जायचं. आणि हे वलवणारी माणसं असायची ना, त्यांना म्हणायचे गॅली स्लेव्ह, कारण ते सगळे खरोखरीच गुलाम असायचे. गॅली शब्दाचा दुसरा पण एक अर्थ आहे. आजकाल प्रिंटिंगचा धंदा बदललाय. पूर्वीच्या काळी प्रिंटिंगचा उद्योग जो होता त्याच्यामध्ये खेळे जुळवावे लागायचे. कॉम्पोजिटर म्हणायचे त्यांना. तुम्ही एक लेख समजा लिहिला तर त्या लेखाचे एक एक पान करून त्याचे खेळे जुळवले जायचे. ते एका चौकोनी फ्रेम मध्ये बसवले जायचे आणि त्याचा एक ठसा घेतला जायचा. मग तो ठसा लेखकाला पाठवला जायचा आणि मग लेखक ते चेक करायचा. त्याच्यामध्ये काही चुकाबिका झाल्या असतील तर त्याला पण गॅलीच म्हणायचे. हा जो काही ट्रे आहे त्याला पण गॅली म्हणायचे. ॲसिमोव्हनी या ठिकाणी हे जे नाव दिलेलं आहे त्याचं कारण असं आहे की पुस्तकांचं प्रूफ रिडिंग करणारा एक यंत्रमानव, त्याच्याबद्दलची ही कथा आहे. म्हणजे हा नावा बनवणारा स्लेव्ह नाहीये, हा पुस्तकांचं प्रूफ रिडिंग करणारा स्लेव्ह आहे आणि त्याची ही कथा आहे. तर सुरुवात गोष्टीची अशी होते. या आधी मी तुम्हाला ॲसिमोव्ह यांच्याबद्दल थोडंसं सांगतो. आपल्याकडे मराठीमध्ये जसे चिमणराव, गुंड्याभाऊ ही पात्र आहेत. चिंबी जोशींनी ही कल्पनेतनं निर्माण केलेली पात्र आहेत आणि आपल्याला ती खरी वाटतात. ॲसिमोव्ह यांनी देखील अशी काही पात्र निर्माण केली आहेत आणि त्यातलं सगळ्यात लक्षात राहणारं, सगळ्यात प्रभावी असं पात्र आहे ते म्हणजे सुझन कॅल्व्हिन यांचं. सुझन कॅल्व्हिन एक रोबो सायकोलॉजिस्ट आहे, यंत्रमानवांच्या मानसशास्त्रज्ञ. आपल्याला असं वाटेल की ते यंत्र आहे, त्याचं कसलं मन आलं आणि त्याला कसलं मानसशास्त्र आहे, पण तसं नाहीये. त्या यंत्राच्या ज्या आंतरिक प्रेरणांवरती ते यंत्र चालतं, म्हणजे त्याचा जो धर्म आहे, त्या धर्मामुळं प्रत्यक्ष खऱ्या आयुष्यात जगताना त्याच्यापुढे वेगवेगळे प्रश्न उभे राहतात आणि त्यावेळेला त्याला प्रश्न पडतो निर्णय कसे घ्यायचे. आणि तो कसे निर्णय घेईल हे तुम्हाला आधी कळलं पाहिजे, कारण तो रोबोट माणसामध्ये वावरणार आहे. त्याचं डोकं फिरलं आणि तो कोणाशी मारामारी करायला लागला तर काय करायचं. त्याच्यामुळं त्याच्याकरता रोबोटचं वर्तन कसं होईल हे आधी ठरवणाऱ्या किंवा जाणून घेणाऱ्या रोबोट सायकोलॉजिस्टची पण गरज असते. तर सुझन कॅल्व्हिन या रोबोट सायकोलॉजिस्ट आहेत. मुळात त्या गणिती आहेत, त्यांना रोबोट कसे बांधायचे हे कळतात, पण त्यातलं हे त्यांचं स्पेशलायझेशन आहे. आणि ही त्यांच्यामध्ये एक अत्यंत प्रभावी आणि मला वाटतं ॲसिमोव्ह यांची सुद्धा ती एक सगळ्यात आवडती व्यक्तिरेखा आहे. तर कथेची सुरुवात होते तेव्हा ती कोर्टात होते. न्यायालयात एक खटला चालू आहे. एका प्राध्यापकांनी रोबोट बनवणाऱ्या US रोबोट्स अँड मेकॅनिकल मेन कॉर्पोरेशन या कंपनीवरती एक दावा केलाय. तर दावा असा आहे की ह्या कंपनीनं आमच्या विद्यापीठाला एक रोबोट दिला आणि त्या रोबोटकडे मी माझा जो थिसिस होता, की जो माझ्या आयुष्यभराच्या कामाचं फळ होतं, त्याला मॅग्नम ओपस म्हणतात, असं माझं पुस्तक हे मी प्रूफ रिडिंग करता ह्या रोबोटला दिलं. आणि ह्या रोबोटनी त्याच्यामध्ये असं काही घुसडलं की ज्याच्यामुळे त्या पुस्तकाचा अर्थ फार उलटापालटा होऊन गेला आणि माझी फार बेइज्जत झाली. हे पुस्तक जेव्हा प्रसिद्ध होऊन लोकांमध्ये गेलं तेव्हा लोक म्हणायला लागले काय मूर्ख आहे का लेखक, काय वाटेल ते लिहितो. आणि त्याच्यामुळे या कंपनीवरती त्यांनी एक मोठ्या रकमेचा $7.5 लाख अशा मोठ्या रकमेचा, आता ही गोष्ट या खूप जुनी असणार आहे. $7.5 लाख जेव्हा खूप मोठी रक्कम होती, आता तितकी मोठी नाही राहिलेली. तर ह्या गोष्टीचा काळ ॲसिमोव्हनी, म्हणजे असे प्रूफ रिडिंग करणारे रोबोट्स अस्तित्वात येतील, ते बाहेर माणसांमध्ये वावरतील, हे कधी असेल तर 2033 मध्ये, म्हणजे आजपासून 66 वर्षांनी असेल, असं ॲसिमोव्हचं त्या कथेतलं प्रेडिक्शन आहे. आणि मला वाटतं ते बरंचसं पूर्ण होणार आहे, कारण ही क्षमता असणारे कृत्रिम बुद्धिमत्ता आता अस्तित्वात आहे. आणि दुसरी माहीत नसलेली गोष्ट सांगतो, एक्झोस्केलेटन म्हणून काही निघालंय जे पंगू माणसाला गिरीवर चढवू शकतं. म्हणजे मुकम करोती वाचालम पंगुम लंघयते गिरीम हे जे म्हणतात, त्यातलं पंगुम लंघयते गिरीम हे मी एका माझ्या मित्राकडे बघितलंय. ते एक्झोस्केलेटन त्याला लावलं की त्याच्या मोटर्स वगैरे त्याला चालवतात. असं तर ह्या दोन गोष्टी एकत्र केल्यावर चालते फिरते हिंडणारे माणसासारखे रोबोट हे निश्चितपणे निर्माण होऊ शकतील, याच्याकरता मला काही शंका नाही. आणि ॲसिमोव्हनी ह्या सगळ्या गोष्टी आधी किती विचार केलेला होता, त्याच्याबद्दल काय करावं लागेल याचा, हे फार सुरस आहे. त्या कथेमध्ये जास्त उलगडत जाईल. तर हा जो वाद सुरू आहे, हा वाद पब्लिकमध्ये जावा, याची वृत्तपत्रात प्रसिद्धी व्हावी, हे कोणालाच नको असतं. म्हणजे विद्यापीठालाही नको असतं, कारण विद्यापीठ म्हणतं की रोबोटच्या चुकीवरती चाललेला दावा हा जर पब्लिकमध्ये गेला तर रोबोट बद्दल पब्लिकमध्ये खूप वाईट समज होतील.
आणि त्याचा परिणिती अंतिमतः अँटी सायन्स कडे जाणारी वेळ. म्हणून युनिव्हर्सिटीला त्याची प्रसिद्धी नको असते. हे जे कंपनी आहे त्यांना देखील प्रसिद्धी नको असते. त्यांच्या रोबोट बद्दलचा दावा आहे, त्यांनाही प्रसिद्धी नको असते, वाईट प्रसिद्धी आहे ही. त्याच्यामुळं हा दावा इन कॅमेरा चालतो. थोडक्यात म्हणजे काय की तो ओपन कोर्टात चालत नाही, तर जजच्या चेंबरमध्ये ह्या 3-4 जण बसून हा साक्षी पुरावे करणार असतात. आता सुरुवात होते कुठल्याही दाव्याची सुरुवात, म्हणजे ज्यांना कधी कोर्टाचा अनुभव नाही, जो दावा केलेला माणूस असतो तो आपलं काय म्हणणं आहे ते सांगतो. त्याला म्हणतात कैफियत, किंवा त्याला मराठीत सर तपासणी असंही म्हणतात. त्याचा वकील त्याला प्रश्न विचारतो, हा मग काय झालं सांगा बरं. फारसे प्रश्न विचारत नाही, हा पुढे काय झालं पुढे काय झालं एवढंच म्हणतो, आणि तो माणूस आपलं सगळं म्हणणं सांगत असतो. आता सुरुवात होते. त्या विद्यापीठातले एक प्राध्यापक असतात, जे फिजिक्सचे प्राध्यापक असतात, ते सांगायला सुरुवात करतात की माझा याच्याशी संबंध कसा आला ह्या रोबोटशी. मी प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात सांगत नाहीये, मी जसं त्यांनी जे सांगितलं ते सांगतो. तर ते सांगतात की हे जे कंपनीचे डायरेक्टर आहेत हे गणित क्षेत्रातले आहेत, माझे त्यांचा परिचय आहे, आणि त्यांचा मला एक दिवस फोन आला. ते म्हणले की मला तुम्हाला भेटायचं आहे, मला तुम्हाला आमचा एक रोबोट दाखवायचा आहे, तर प्लीज तुम्ही माझ्याकरता वेळ काढाल का. तर मी त्यांना हो म्हणालो. ते त्याप्रमाणे संध्याकाळी ठरलेल्या वेळेला आले, आणि त्यांनी एका मोठ्या बॉक्समधनं ते बॉक्स उघडून मला ते यंत्र दाखवलं होतं. माणसासारखा दिसणारा पण 7 फूट उंचीचा असा एक अवाढव्य प्राणी होता. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की बरोबर एक पुस्तक घेऊन यायचं. कुठलं तरी रॅन्डमली पुस्तक निवडा, कुठलं पुस्तक आणायचं मी सांगत नाही. तो एक पुस्तक त्यांनी त्या रोबोटच्या हातात दिलं. मला भीती वाटली की हा रोबोट काय करेल त्या पुस्तकाचं, पण ते म्हणलं काय घाबरू नका, रोबोट काय करणार नाही पुस्तकाला. तो रोबोट फक्त आज पुस्तक हातात धरून त्याची पानं उलटत होता. 5 मिनिटांमध्ये त्याची पानं उलटून संपली. आणि त्याच्यानंतर हे प्राध्यापक म्हणाले हा काय करतोय काय, म्हणजे तुम्ही काय दाखवताय मला. तर म्हणलं थांबा जरा, सांगेल तुम्हाला. तो रोबोटनी बोलायला सुरुवात केली की हे पुस्तक खूपच बिनचूक आहे, याच्यामध्ये फार कमी चूक आहेत. अमक्या अमक्या पानावरती एक स्पेलिंग चुकलेलं आहे, अमक्या ठिकाणी विराम चिन्ह चुकलेलं आहे, आणि अमक्या ठिकाणी इक्वेशन मांडताना जिथं मायनस साईन दिले तिथे ऍक्च्युअली प्लस साईन द्यायला पाहिजे होती. ही टायपोग्राफिकल एरर झालेले आहेत म्हणतो. आणि हे सगळं त्यांनी 5 मिनिटात सगळं बघून केलेलं असतं. तर नॅचरली ते प्राध्यापक इम्प्रेस होतात. मग ते म्हणतात आता काय म्हणणं आहे तुमचं. काय म्हणतो की आमचं म्हणणं असं आहे की हा रोबोट आम्ही तुम्हाला ऑफर करतो. ते म्हणतात आम्ही हा खरेदी करू शकणार नाही, एवढा अर्धा टन वजनाचा धूळ आहे तुमचा, आम्ही कुठून याची किंमत किती असेल. ते म्हणतात किमतीचा काही प्रश्न नाही म्हणे, तुम्हाला एक तर विकत घ्यायचा नाही, आम्ही तुम्हाला भाड्याने देणार आहोत, आणि वर्षाला फक्त $1,000 एवढ्याच भाड्याने देणार आहोत. अमेरिकेतली गोष्ट आहे म्हणून डॉलर्स. तुम्ही एवढंच करा की तुमचं जे नियामक मंडळ आहे त्याच्यासमोर हा प्रस्ताव मांडा. त्यांच्यासमोर मी परत येईन, आणखी त्यांचे काही प्रश्न असतील त्याची उत्तरं देईन. ते म्हणतात ठीक आहे मांडतो मी. मग त्यांची उलट तपासणी. वकील म्हणतात की तुम्ही खूप सहजपणे या प्रपोजलला तयार झाला, तुम्हाला आवडलं होतं प्रपोजल. ते म्हणतात नाही नाही आवडलं होतं असं नाही, पण आता काय मी भिडे खाडेस्तर हे केलं. हे खरं नसतं, त्यांना ते आवडलेलंच असतं. एवढं चांगलं काम करणारं यंत्र जर त्यांना इतक्या कमी खर्चात मिळतं त्यांना हवं असतं, परंतु आता दावा चालू आहे तेव्हा माझ्या गाड्यात हे बांधण्यात आलं असं सांगणं त्यांना भाग असतं. बरं होतं. त्यांची उलट तपासणी होते. मग त्यांच्या नियामक मंडळाची बैठक होते. त्या बैठकीमध्ये जे अध्यक्ष असतात त्यांची साक्ष. मग ते सांगतात काय झालं की आमच्या मीटिंगमध्ये हे डायरेक्टर साहेब आले, त्यांनी हा रोबो आणला होता, त्यांनी आम्हाला त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं. आम्ही एक 4 पानं एक प्रूफ मुद्दामून त्याच्याकरता करून आणलं होतं की जे चेक करायचं होतं. ते अक्षरशः त्यांनी काही मिनिटांमध्ये चेक करून त्यातल्या सगळ्या चुकाबिका काढल्या, बिनचूक होत्या, काही प्रॉब्लेम नव्हता. पण तरी सुद्धा आम्हाला भीती वाटत होती बाबा, आम्हाला हे काही गळ्यात घ्यावं असं वाटत नव्हतं प्रकरण. पण तरी सुद्धा शेवटी आम्ही ते स्वीकारलं. म्हणजे लोकांनी इतरही प्रश्न काढले की अहो हे एवढं करण्याकरता एवढा मोठा रोबोट कशाला आहे, कम्प्युटर सुद्धा करेल ह्या दुरुस्त्या वगैरे. पण मग ते डायरेक्टर सांगतात की कम्प्युटर करायला बरोबर आहे, पण माणूस जे जे करतो ते सगळं रोबोट करतो. उद्या तुम्हाला ग्राफ काढायचा आहे तुमच्या रिडिंग्सवरनं, तर ह्याला प्रिंटरची गरज नाहीये, हा आपल्या हाताने ग्राफ काढेल जसं तुम्ही काढता. एडिटिंग करायचं आहे, त्याच्यामध्ये चुका दाखवायच्या आहेत, साईडला त्या चुका लिहायच्या असतात प्रूफ रिडिंग करताना. त्या चुका तो अत्यंत सुभाषच्या हस्ताक्षरात तुम्हाला बाजूला लिहून देईल. त्याच्यामुळे एका कम्प्युटरपेक्षा माणूस जे जे करतो आणि जसं जसं करतो तसं करणार हे यंत्र आहे. त्यामुळे हे एखाद्या कम्प्युटरपेक्षा तुम्हाला खूप जास्त उपयोगाचं आहे. दुसरा एक जण प्रश्न विचारतो की अहो आमच्याशी इंटरॅक्शन करून करून त्याला काहीतरी मेमरी आहे ना, ही मेमरी संपेल. त्यानंतर हे बघा साधारणपणे 5 वर्ष या रोबोटची मेमरी संपणार नाही, आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला आमच्याकडे पाठवा, आम्ही त्याची मेमरी परत साफ करू आणि त्याला रिसेट करून तुमच्याकडे पाठवू. परंतु ह्या मधल्या काळात जर तुम्ही त्याच्यामध्ये काही छेडछाड केली, त्याला सांगितलं की हे तू विसरून जा, हे तू कोणाला सांगायचं नाहीस, तर ते आमच्याकडे आल्यावरती आम्हाला ते कळेल की ह्या रोबोट बरोबर कोणीतरी काहीतरी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. कारण ते गणित मांडून आम्हाला कळतं, त्याची काही मोजमाप करून आम्हाला कळेल. झालं हे होतं.
मग तिसरे साक्ष द्यायला येतात ते म्हणजे स्वतः ज्यांनी दावा केलेला आहे ते प्राध्यापक नीनहॅमर. त्याच्या आधी यांच्या हे जे नियामक मंडळाचे अध्यक्ष असतात त्यांच्या साक्षीमध्ये एक त्यांनी कबूल केलेलं असतं की हा काही ठराव एक मताने मंजूर झाला नव्हता. 14 पैकी 13 माणसांनी याला हो म्हटलं, एक माणसाने विरोध केला. कोणी विरोध केला तर प्राध्यापक नीनहॅमर यांनी विरोध केला. म्हणजे नीनहॅमर यांचा पहिल्यापासून रोबोट वापरायला विरोध असतो असं सरळ असतं. मग नीनहॅमरची साक्ष होते. ते सांगतात की माझ्या रोबोट बद्दल असे समज होते की ही यंत्र काय करतील काय सांगता येत नाही, आपल्या कंट्रोलच्या बाहेर जातील, आपण त्यांना एक काम दिलं तर ते काहीतरी भलतच करतील, आपण यांच्यावर किती भरोसा ठेवायचा. आता सुद्धा मेटा वापरताना जे कोणी वापरत असतील त्यांना मनात एक शंका येत असेल की हा खरं सांगतोय का खोटं सांगतोय, याच्यावरती विश्वास किती ठेवायचा, तशी शंका त्यांना असते. आणि ते म्हणतात की त्याच्यामुळे माझा रोबोट्सना पहिल्यांदा विरोध होता. परंतु तो रोबोट एकदा आला, तो आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये काम करायला लागला, अनेक लोकांना अनुभव आला की हा प्रूफ रिडिंग खरोखरच चांगलं करतो, त्याचे बरेच उपयोग आहेत. त्यानंतर मी पण ठरवलं की त्याचा उपयोग आपण करावा. आणि मग त्यांचं स्वतःचं जे पुस्तक त्यांना पब्लिश करायचं असतं, जे त्यांच्या आयुष्यातलं त्यांचं सगळ्यात मोठं काम असतं, ते पुस्तक ते त्याच्याकडे प्रूफ रिडिंगला देतात. आता गंमत अशी असते की त्यांचे एक सहाय्यक असतात, ते दोघं जण मिळून काम करत असतात. आणि त्यांची पद्धत अशी असते की ते सहाय्यक आणि ते दोघांकडे प्रूफ जायची आणि एक प्रूफ हे त्या रोबोटकडे जायचं आणि 3 जण ते चेक करायचे. आता हे जे आमचे प्राध्यापक आहेत, हे प्राध्यापकांचा पहिल्यांदा रोबोटला विरोध असतो, पण आता त्यांचा इतर लोकांच्या अनुभवामुळे इतका विश्वास बसलेला असतो की रोबोटने चेक केलाय का, म्हणजे प्रूफ रिडिंग करेक्ट झालेलं आहे, आपण बघायची काही गरज नाही. अशा मनस्थितीत ते असतात. म्हणजे त्यांची साक्ष अशी असते, खरोखर असतात की नाही पुढे कळेल आपल्याला, त्यांची साक्ष अशी असते. मग मध्येच एकदा असं होतं की त्यांचा जो सहाय्यक असतो, दुसरा प्रोफेसर असतो, तो म्हणतो की अरे आज मी जाऊन त्या रोबोटच्याकडनं एक हे प्रूफ रिडिंग करून घेतलं एक पान, आणि त्याच्यामध्ये त्यांनी एका शब्दाची चूक काढली म्हणलं. म्हणजे तो शब्द त्यांनी बदलला आणि मला वाटलं की आपण योजलेल्या शब्दापेक्षा रोबोटनी योजलेला शब्द जास्त समर्पक होता आणि मी तो ठेवून दिला तसाच. तर हे कळल्यावरती हे जे सिनियर प्राध्यापक आहेत त्याला म्हणतात की तू आता ह्याच्यात कशाला पडतोयस, तुझा वेळ उगीच व्यर्थ वाया घालवतोयस, तू रोबोट करतोय सगळं, मी सुद्धा आता त्याच्यावरती विश्वास ठेवतोय, त्याच्याकडे तो जे करतोय ते चेक करून बघत नाहीये, तू कशाला वेळ घालवतोयस, तू आता ह्याच्यात काही लक्ष घालू नकोस. झालं, मग तोही बाहेर जातो. आणि सगळं छान चाललेलं आहे, पुस्तक सगळं प्रूफ रिडिंग करून पुरं होतं, ते प्रिंटरकडे जातं, त्याचे प्रिंट्स येतात, ते प्रिंट्स हे प्राध्यापक आपल्या मित्रांना पाठवतात. आणि मग एक दिवस त्यांच्या मित्राचा त्यांना फोन येतो की अरे काय डोकं फिरलं काय तुझं, काय लिहिलंस तू पुस्तकात आणि माझ्या नावाने लिहिलंयस, मी हे असं म्हणतो असं लिहिलंयस की जे मी म्हणलेलंच नाहीये कुठं, वेडा झाला का तू. आणि नुसतं हे माझ्या बाबतीत नाही, तू अजूनही काही आपल्या कलिगच्या बाबतीत, तो सोशिओलॉजिस्ट असतो, इतर विद्यापीठातले सोशिओलॉजिस्ट त्याचे सगळे मित्र असतात, ओळखीचे असतात, तर ह्या लोकांचेच देखील तू कोटेशन चुकीची घेतलीस, आणखी ते जे काय म्हणतात त्याचे चुकीचा अर्थ काढलेस आणि लोक वेड्यात काढणार आहेत तुला, हे काहीतरी केलंयस तू. मग हे जे नीनहॅमर आहेत प्राध्यापक, हे ते पुस्तक म्हणे उघडून बघतात आणि मग त्यांनी ज्या ज्या चुका त्याच्या मित्रांनी दाखवलेल्या असतात त्या खरंच असतात त्या पुस्तकामध्ये. आणि मग नीनहॅमरचं म्हणणं असं की मी त्या रोबोटला जाऊन विचारलं की हे तू का केलंस, तर रोबोटनी सांगितलं की हे कुठल्या तरी माणसांना हानी करणार आहे म्हणून मी हे काढलं. हा, तुमच्या कलिगची जे काही पॅरेग्राफ आहे ते कुठल्या तरी माणसांच्या बद्दल विरोध निर्माण करणारे आहेत म्हणून काढलं तिथे. तर म्हणजे हे कसं काय करू शकतोस तू, तर त्याचं एक्सप्लेनेशन असं आहे की हे जे रोबोट्स आहेत हे समाजात वावरायचे आहेत म्हटल्यावरती त्यांना कंट्रोल करायला पाहिजे. म्हणून एसिमोव यांची जी रोबोट्सची सृष्टी आहे त्यामधले रोबोट्स यांचे 3 मूलभूत नियम आहेत की जे त्यांच्या मेंदूवर कोरलेले आहेत असं आपण म्हणू शकतो. हे 3 नियम असे आहेत. पहिला नियम, कुठलाही रोबोट कुठल्याही माणसाला इजा करणार नाही किंवा इजा होऊ देणार नाही. म्हणजे समजा माझ्या समोर एक माणूस दुसऱ्या माणसाला मारतोय आणि मी रोबोट आहे, तर मी मध्ये पडणारच, माझा विचार करणार नाही आणि त्या माणसाला मी मार खाऊ देणार नाही. हा रोबोटिकचा पहिला नियम आहे, मी कोणाला मारणार नाही आणि कोणाला मार खाऊ देणार नाही. दुसरा नियम असा आहे की पहिला नियम पाळून मी सर्व माणसांच्या सर्व आज्ञा, मला कोणी सांगितलं हे जा तेवढे मला एक ग्लासभर पाणी घेऊन ये, तो माणूस माझ्या ओळखीचा असो नसो, तो माणूस आहे, त्याने मला ऑर्डर दिली आहे, मी जाऊन पाणी आणणार. पण मला जर कोणी असं सांगितलं की जाऊन त्या माणसाच्या मुस्काडीत मार, हे मी करणार नाही, कारण हा पहिल्या नियमाचा भंग आहे. आणि तिसरा नियम त्याचा असा की पहिले 2 नियम पाळून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही स्वतःचं रक्षण करायचं. म्हणजे रोबोट पहिले 2 नियम पाळेल आणि मग स्वतःचं रक्षण करेल. हे रोबोटिक्सचे 3 नियम आहेत. आणि त्यामुळं कुठल्याही माणसाला मानसिक शारीरिक कुठलीही दुखापत होणार असेल तर अशा गोष्टी मी त्यातनं काढणार आणि म्हणून मी त्या काढलेल्या आहेत.
असं रोबोटने मला सांगितलं असं प्राध्यापक नीनहेमर म्हणतात. आणि म्हणतात हा तुमच्या कंपनीचा प्रॉडक्ट फॉल्टी आहे. हा तुम्ही प्रूफ रिडिंगला म्हणून दिलाय, परंतु तो स्वतःचे विचार त्याच्यामध्ये मांडतोय प्रूफ रिडिंग करण्याच्या ऐवजी. अशा तऱ्हेनं ही त्यांची साक्ष पुरी होते. आणि मग आता त्यांची उलट तपासणी सुरू होते. ह्या उलट तपासणीमध्ये एक कळतं की प्राध्यापकांनी रोबोटिक्सवरचं एक पुस्तक वाचलेलं आहे लायब्ररीतनं मिळून, आणि त्यांना रोबोट्स कसे काम करतात याचं प्राथमिक जुजबी ज्ञान त्याच्यामुळे आहे. आणि दुसरा हे असं आहे की प्राध्यापकांची जी काय केस आहे ती टाईट फिट म्हणतात अशी केस आहे. कंपनीनं एक रोबोट दिलेला आहे प्रूफ रिडिंग करणारा, त्याचा अनुभव घेतला यांनी, त्या अनुभवावरती विसंबून यांनी आपलं आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम जे आहे पुस्तकाचं ते त्याच्याकडे प्रूफ रिडिंगला दिलंय, आणि त्याच्यामध्ये या रोबोटनी भयानक चुका केलेल्या आहेत. हे सगळं ओपन आहे, याच्यात काही म्हणजे कुठं फट नाही आहे. आणि डिफेन्स जो आहे यांच्या पुढे मोठा प्रश्न आहे की त्यांना खात्री आहे की आपला रोबोट असं काही करणार नाही. आपल्या रोबोटला तसं शिक्षण दिलेलंच नाहीये. आपल्या रोबोटला एखादा शब्द चुकला असेल तो बदलायची मुभा आहे, विरामचिन्ह बदलायची मुभा आहे, स्पेलिंग करेक्ट करण्याची मुभा आहे, पण अख्खे परिच्छेदच्या परिच्छेद म्हणजे त्याच्यातला अर्थ काय आहे ते जाणून तिथले परिच्छेद बदलणं, नवीन परिच्छेद टाकणं हे आपल्या रोबोटच्या क्षमतेच्या पलीकडचं आहे. तो हे करू शकत नाही. मग हे कसं झालेलं आहे तर यांनी निष्कर्ष असा काढलेला असतो की हा जो प्राध्यापक आहे हा खोटं बोलतोय. यांनी स्वतःच त्या रोबोटला ते चुकीचे पॅरेग्राफ त्याच्यामध्ये घुसळायला सांगितले, आणि हे तुम्ही का केलं आपल्याला माहित नाही. एक शक्यता अशी आहे की कंपनीकडनं नुकसान भरपाई मिळण्याकरता त्यांनी हे केलेलं आहे, आणि त्याला रोबोटिक्स बद्दलची प्रायमरी माहिती आहे. त्याला एवढं माहिती आहे की रोबोट कुठल्याही माणसाची आज्ञा ऐकणार आहे. त्याचा फायदा घेऊन त्यांनी हे केलेलं आहे. पण हे सिद्ध कसं करायचं. गंमत त्याची तेच लक्षात घ्या की रोबोट हे करू शकत नाही हे आपल्याला कळू शकत नाही, कारण आपण रोबोटिक इंजिनियर नाहीत. आपल्याला रोबोटचं ब्रेन कसं काम करतो आपल्याला समजत नाही. आता मी उदाहरण देतो, इलेक्शन कमिशन आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन याच्याबद्दल खूप लोक शंका घेतात. पण ऑर्डिनरी माझ्यासारख्या माणसाला इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन खरोखर योग्य काम करतं का त्याच्यामध्ये काही गफला आहे हे कळणं शक्य नाहीये, कारण तेवढं तांत्रिक ज्ञान नाहीये मला. आणि न्यायाधीशाची तो जो न्याय देणारा माणूस आहे त्याची परिस्थिती तीच आहे. त्यालाही त्या रोबोटिक्स मधलं काही कळत नाहीये. त्याला कळेल असा पुरावा समोर आणणं हे या वकिलांकरता आवश्यक आहे. आणि हे वकिलांनी संबंध धोरण जे ठरवलेलं आहे ते रोबोट सायकोलॉजिस्ट सुझन कॅल्व्हिन यांच्याशी चर्चा करू. की सुझन कॅल्व्हिननी त्यांना पहिल्यापासून सांगितलेलं आहे की हा माणूस खोटं बोलतोय हे आपल्याला सिद्ध करायचंय. हे अशक्य आहे, रोबोटला हे करणं अशक्य आहे. हे आपल्याला कुठल्याही प्रामाणिक माणसाला जो रोबोटिक्स मधला नाही त्याला सिद्ध करून दाखवता येणार नाही. हा माणूस खोटं बोलतोय हे सिद्ध करून दाखवता येईल. आणि हे कसं सिद्ध करायचं मग त्याची सुरुवात होते आता त्या उलट तपासणीमध्ये. तो उलट तपासणीमध्ये एक प्रश्न विचारतो, तुमच्याकडं तुम्ही ज्या प्रूफ जे येतात तुम्हाला त्या प्रूफची कॉपी तुमच्याकडे आहे, तुम्ही प्रूफची कुठली कॉपी त्या प्रिंटरकडे पाठवली ती असेल, पण तुमचे जे सहयोगी प्राध्यापक आहेत त्यांच्याकडे सुद्धा एक प्रूफची कॉपी असते, ती कुठे आहे. तो म्हणतो मी ती टाकून दिली. तो म्हणतो का टाकून दिली, कदाचित त्या कॉपीमध्ये तुम्ही काय घोटाळा केला असेल तो असू शकेल. आता खोटेपणाचा आरोप आल्यामुळे तो प्राध्यापक गडबडून जातो आणि रागवतो सुद्धा नॅचरली. जज सुद्धा रागवतात. जज म्हणतात की हा तुम्ही काही मुद्दा काढताय, त्यांच्यावरती निराधार आरोप करताय त्या साक्षीदारावरती, तर हे तुमचं काही बरोबर नाही. पण वकील आपल्या आशिरांना सांगतात की हे आवश्यक होतं. ह्या माणसाला तो खोटं जर बोलत असेल, तुम्ही म्हणताय म्हणून मी विश्वास ठेवतो की हा प्राध्यापक खोटं बोलतोय, तुम्ही म्हणताय याच्यावर मी विश्वास ठेवतो की रोबोट असं करणे शक्य नाहीये, असं जर झालं असेल तर हे प्राध्यापकांनी सांगितल्याशिवाय घडणं हे शक्य नाहीये. आणि हे मला त्यांना पटवून देता येणार नाहीये. सो या माणसाला तो खोटं बोलतो आहे हे सिद्ध करणं एवढंच माझ्या हातात आहे. आणि ते सिद्ध करण्याकरता मला पहिल्यांदा त्याला अपसेट केला पाहिजे, त्याला गडबडून टाकलं पाहिजे. आणि त्याच्यातली ही पहिली स्टेप, त्याच्यावरती हा एक काहीतरी ज्याच्यामध्ये काही अर्थ नाही, फारसं तथ्य नाही असा एक आरोप की तू त्या प्रोफेसर बेकरची प्रूफ रीडची कॉपी नष्ट का केलीस, याच्यामध्ये काहीतरी भंगड आहे तुझी, असा एक आरोप करून होते. त्या दिवशी कोर्टाचं काम संपतं, दुसऱ्या दिवशी कोर्टाचं काम सुरू होतं. आणि त्यावेळेला ऍज अ डिफेन्स म्हणजे कंपनीचा वकील आहे हे एक वेगळीच मागणी करतात कोर्टाकडे. ते म्हणतात की बघा, तुम्हाला जर खरोखरीच आमचा न्याय करायचा असेल तर आम्हाला आमचं म्हणणं सिद्ध करण्याची संधी तुम्ही दिली पाहिजे. आणि ही संधी देण्याकरता आमची मागणी अशी आहे की रोबोटला तुम्ही कोर्टात येऊन ही इथं जे काय साक्षी पुरावे क्रॉस एक्झामिनेशन चाललेलं आहे हे ऐकायची संधी द्या. रोबोटला फक्त इथं येऊन बसू देत. रोबोटची साक्ष काढा असं म्हणत नाही,
कारण रोबोट यंत्र आहे, त्याची साक्ष काढता येत नाही कायद्याने. पण रोबोटला इथं बसून घ्यावी. विरुद्ध बाजूचा वकील विरोध करतो, जज सुद्धा पहिल्यांदा तयार नसतो. पण एकंदरीत जजच्या मोठेपणाला जरा कुरवून हा वकील ती परवानगी मिळवतो. म्हणजे तुम्हाला याचं पॅरलल जर बघायचं असेल तर तुम्हाला जॉनी LLB 2 नावाच्या सिनेमामध्ये दिसेल की तो त्या साधूला कोर्टामध्ये साक्ष द्यायला जी परवानगी मिळवतो जजची, ती ज्या कौशल्याने मिळवतो त्याच कौशल्याने हा जो वकील आहे कंपनीचा, तो रोबोटला कोर्टामध्ये येऊन बसायची परवानगी मिळवतो. ही फार मोठी स्टेप असते. आता गंमत बघा, साक्ष सुरू होते आणि कंपनीचा वकील उलट तपासणी करत असताना त्याला विचारतो की अहो तुम्ही आता रिटायरमेंटला आलेले आहात, तुम्हाला काय फार तर $1.5 लाख तुम्हाला आता पगार बाकी मिळणार आहे, तुम्ही $7.5 लाख कुठले मागताय, हे काहीच्या काही आहे. तर ह्याच्यावरती तो प्राध्यापक चिडतो. तो म्हणतो की असं कसं म्हणताय तुम्ही, माझं केवळ मी जो जिवंत आहे, जिवंतपणीच माझं नुकसान नाही झालेलं, माझं अनंत काळपर्यंत नुकसान झालेलं आहे. कारण माझ्या नावावर हे पुस्तक आहे ज्याच्यामध्ये अतिशय मोठ्या चुका आहेत. पुढच्या पिढीतलं जे कोणी समाजशास्त्राचे अभ्यासक माझं पुस्तक वाचतील ते माझ्याबद्दल काय मत करतील, की हा किती मूर्ख माणूस होतो, काय वाटेल ते लिहित होता. तर माझं हे अनेक पिढ्यांचं नुकसान आहे आणि त्यामुळे ही जी काय मी नुकसान भरपाई मागतोय ही काही रक्कम फार मोठी नाहीये, ही रक्कम लहान आहे. हे जेव्हा तो बोलतो तिथं तो फसतो. कारण हे रोबोट ऐकत असतो. रोबोट ताडकन उभा राहतो आणि तो अगदी शांतपणे म्हणतो की मी इथं आपल्याला सगळ्यांना हे सांगायला तयार आहे की हे जे काय बदल आहेत, हे बदल मी केलेले आहेत, मी माझ्या अकलेनी हे बदल केलेले आहेत. ह्या प्राध्यापक मजकुरांचा ह्याच्यामध्ये काहीही दोष नाहीये, हे मी सगळ्यांच्या समोर सांगायला तयार आहे. आता गंमत अशी होते की कोर्टामध्ये अचानकपणे एक 7 फूट उंचीचा रोबोट उभा राहतो, आणखीन त्याच्या यांत्रिक आवाजात बोलतो, सगळेच एकदम डचकतात. आणि हे जे प्राध्यापक आहेत हे प्राध्यापक सुद्धा एकदम गडबडून जातात. आणि त्यांची पहिली रिएक्शन अशी होते की मी तुला सांगितलं होतं, तो का बोललास. आता नाना फडणवीसांची अशी एक चातुर्य कथा सांगतात की त्यांच्याकडे एक माणूस आला, तो म्हणला की मी बहुभाषिक आहे, मी 10 भाषा बोलतो, माझी मातृभाषा कुठली ओळखा. नाना फडणवीस म्हणतात ठीक आहे राहा इथं. काही दिवस गेल्यानंतर तो माणूस रिलॅक्स होतो, त्याला हे छान जेवण बिवायला घालतात, दुपारी हा झोपलेला असतो, त्याच्या अंगावरती एकदम छानपैकी गार पाण्याचा एक लोटा टाकतात आणि तो गडबडून जागेला होतो आणि त्याच्या तोंडात जे उद्गार बाहेर पडतात त्याच्यावर नाना फडणवीस ओळखतात की तुझी मातृभाषा कुठली आहे. तुम्ही जेव्हा सावध नसता तेव्हा तुम्ही तुमच्या मनातलं जे असतं तेच बोलता. अगेन तुम्ही जॉनी LLB 2 सिनेमा आठवा, त्याच्यामध्ये साक्षीत काय घडतं, एक्झॅक्टली तेच या ठिकाणी घडतं. जॉनी LLBच्या खूप आधी असिमोनी हे लिहिलेलं आहे. तर तसं घडतं आणि मग कोर्टालाच संशय येतो की तू काय सांगितलंस रोबोटला. आणि त्याच्यानंतर त्या प्राध्यापकाला खोटं बोलणं अशक्य होतं. तो कबूल करतो की येस, हे चुकीचं पॅराग्राफ त्या माझ्या पुस्तकात घुसडायला मीच त्या रोबोटला सांगितलं होतं आणि त्याला मी पुढे असंही सांगितलं होतं की हे मी त्याला सांगितलं आहे, हे जर त्यांनी जगापुढे ओपन केलं तर माझी अपरिमित अशी हानी होणार आहे. आता कुठल्याही माणसाला इजा होऊ द्यायची नाही, हा जर रोबोटचा धर्म आहे तर रोबोट ते ऐकतो. रोबोट म्हणतो की तुम्हाला ह्याच्यामुळे इजा होणार ना, मग मी हे कोणालाही सांगणार नाही, तुमची आज्ञा मी मानणार, पण तुम्ही ही आज्ञा केली होती हे मी कोणाला सांगणार नाही. आणि त्याप्रमाणे तो वागतो. आता कोर्टामधली साक्ष ऐकताना तो माणूस काय म्हणतो की माझं या जन्मात नाही तर माझ्या कित्येक पुढच्या पिढ्या ज्या आहेत त्या सुद्धा मला मूर्ख म्हणणार आहेत, म्हणजे माझं अजूनही जास्त नुकसान होतंय. तर अजूनही जास्त नुकसान होतंय म्हणल्यावरती रोबोटला त्याच्या धर्माला अनुसरून तो उभा राहतो आणि तो सगळा ब्लेम, चुकीची सगळी जबाबदारी स्वतःच्या शिरावर घ्यायला तयार होतो. आणि तो उभा राहून सांगतो की हे सगळं मी केली चूक, ह्या प्राध्यापकांचा यात काही चूक नाहीये, या प्राध्यापकांचा दोष नाहीये. प्राध्यापकांच्या गडबड काय होते, प्राध्यापकांना माणसांची वागायची सवय असते आणि माणसं कधी दोष स्वतःवरती घेत नाहीत साधारणपणे, म्हणजे संत असतील तरच घेतात. सर्वसामान्य माणसं दोष कधी स्वतःवर घेत नाहीत आणि त्यांना असं वाटतं की हा माणसांसारखा दिसणारा रोबोट आहे, हा तसाच वागेल, पुढे हा असंच बोलेल की हे मला या प्राध्यापकांनीच सांगितलं होतं, असं तो बोलेल, असं त्या प्राध्यापकांना भीती वाटते. आणि त्यांना भीती वाटते म्हणून ते उभे राहून बोलतात की मी तुला सांगितलं होतं याच्याबद्दल काही बोलायचं नाही कोणाशी, तरी तू बोललास. आणि त्याच्यामधलं त्यांचं भांडण फुटतं. आता ही गोष्ट इथे संपत नाही. माझ्या दृष्टीनं इथपर्यंत हा एक छान चित्तथरारक हे कथानक आहे, एक कोर्टरूम ड्रामा आहे. खरी गोष्ट याच्या पुढे सुरू होते आणि ती मला तुम्हाला सांगायची.
रोबोट सायकोलॉजी जे आहेत हे त्या प्राध्यापकाला खोटं ठरवणं हे आपलं काम आहे. रोबोट खोटं बोलणार नाही हे सिद्ध करणं आपलं काम नाही. हे धोरण कोणी ठरवलंय? रोबोट सायकोलॉजी सुझन कॅल्व्हिन यांनी. आणि ते त्यांनी वकिलांच्या बरोबर पटवून दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्याला यश पण मिळालेलं. हॅलो, हा, त्याप्रमाणे त्यांना मध्येच बंद यश मिळालेलं आहे. पण त्यांना आता एक कुतूहल आहे की हा जो प्राध्यापक आहे हा रोबोटला बदनाम करण्याचा एवढा प्रयत्न का करतोय? तर त्या म्हणतात की आता मला त्या प्राध्यापकाला जाऊन भेटायचंय. म्हणजे कोर्टात तो प्राध्यापक युनिव्हर्सिटीत जातो, युनिव्हर्सिटीच्या आवारात त्याला राहायला दिलेले क्वार्टर असतात, तर त्या क्वार्टरमध्ये गेलेला असतो. तर या बाई एकट्या त्या क्वार्टरमध्ये त्याच्याकडे जातात आणि त्याला विचारतात की तू हे जे काय, त्यांना बघून तो पहिल्यांदा फार उत्सितपणे रागाने म्हणतो की तुम्ही आता माझ्यावरती दावा करणार असाल, माझ्याकडनं नुकसान भरपाई मागणार असाल. त्या तशा कठोर असतात. त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते एका बाजूला कनवाळू आहे, पण एका बाजूला कोणाचं लाड करणारं नाहीये. त्या म्हणतात हे बघा, तुम्ही सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करत असाल तर ते माझ्याकडे करू नका, माझ्याकडनं सहानुभूती मिळणार नाही तुम्हाला. मला तुम्ही हे सांगा की तुम्ही रोबोटचा एवढा द्वेष का करता? मी तुम्हाला हे एवढंच विचारायला आले की का, कशा करता हे केलं तुम्ही? तो म्हणतो तुम्हाला काय कळणार आहे, तुम्हाला माणसांपेक्षा रोबोट्सच जास्त प्रेम आहे. माणसांच्या भावना तुम्हाला कळतील कशा, अशी त्यांच्यामध्ये बरीच वादावादी होते. सुझन कॅल्व्हिन त्यांना सांगतात की हे बघा, तुमच्याकडनं नुकसान भरपाई आम्ही कुठलीही मागणार नाही. तुम्ही कोर्टामध्ये शपथेवर खोटं बोललात ह्याच्याबद्दल तुमच्यावर कारवाई होईल, पण ती कारवाई शक्यतो होऊ नये याकरता देखील मी प्रयत्न करेन. पण मला तुम्ही हे कारण सांगितलं पाहिजे की तुम्ही रोबोट्सला बदनाम करायचा एवढा प्रयत्न का केला? मग शेवटी तो प्राध्यापक नीनहॅमर जे आहेत ते म्हणतात ठीक आहे, मला असं वाटत नाही तुम्हाला समजेल, पण तरी मी सांगतो, तुम्हाला समजणार नाही तरीही सांगतो. आणि मग तो त्याचं खरं कारण सांगतो. तो म्हणतो की असं आहे, जेव्हापासून माणसं यंत्र निर्माण करायला लागली आहेत तेव्हापासून कारागीर बेदखल व्हायला लागले. म्हणजे पूर्वी कुंभार मातीचं भांड करायचा, निरनिराळे आकार द्यायचा त्याला. आता काय झालंय, आता एक कलाकार आपल्या मनामध्ये एका भांड्याचा आकार कल्पितो आणि मग तुम्ही 3D प्रिंटिंग करता, साचे करता, त्याच्यामध्ये ती भांडी करून घेता. माणसांचं स्वतःच्या हाताने काही करण्याचं जे समाधान आहे ते तुम्ही काढून घेताय हे सगळं करून. आणि माझा याला विरोध आहे. माणसाने काय फक्त कल्पना करायच्या असतात का? माणसाने कल्पना करायच्या आणि एका यंत्राला इन्स्ट्रक्शन द्यायच्या, असं असं चित्र काढ, अशी अशी कविता कर, असं अशी गोष्ट लिही. हे आता व्हायला लागलं बरं का. म्हणजे तुम्ही एखादी विषय देऊन कविता करायला सांगितली तर कृत्रिम बुद्धिमत्तावाले अशी कविता करून देतात, लेख करून देतात. मी तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, मी आज तुम्हाला जी गोष्ट सांगितली ना, ही गोष्ट माझ्या एका तरुण मित्राने, रादर माझ्या जावयाने क्लॉडला दिली. क्लॉड नावाचं कृत्रिम बुद्धिमत्ता आहे आणि त्या क्लॉडनी मी ही गोष्ट कशी सांगावी ह्याचा मराठीमध्ये राईटअप करून पाठवलाय मला. मी तो फॉलो केला नाहीये कारण मी नीनहॅमर सारखा आहे म्हणून. मी म्हणलं की आयसीबीने जशी कथा लिहिली ना तशीच मी सांगितलं. हा, तर अच्छा, इथं हात लागला की बंद होतं का? तर त्याप्रमाणे जशी आयसीबीने कथा सांगितली ना तशीच मी जास्त पाळायला न लावता सांगितलं, कारण तुम्हाला अर्ध्या तासात जायचं मला कल्पना आहे. आता हे त्याचं कारण त्या ऐकतात की तुम्ही, म्हणजे मुद्दा काय घेतला की केवळ कल्पना करणं ही एकच गोष्ट माणसाला समाधान देणारी नाहीये. ती कल्पना प्रत्यक्षात आणणं, त्याच्याकरता हाताने काम करणं, ह्या सगळ्या गोष्टी माणसाला समाधान देणाऱ्या आहेत. आणि यातली कुठलीही गोष्ट ही ड्रेजरी आहे, ही हमाली काम आहे, हे काबड कष्ट आहेत म्हणून तुम्ही काढून टाकू शकत नाही. मग तुमचं माणूस पण गमावाल तुम्ही. हे त्या माणसाचं, प्राध्यापकाचं म्हणणं आहे. आणि त्याच्याकरता त्यांनी आपलं सगळं आयुष्याचं काम असलेलं जे पुस्तक आहे ते पणाला लावलेलं आहे. ह्या खुलाशावर सुझन कॅल्व्हिन यांच्याकडे काही उत्तर नसतं. सुझन कॅल्व्हिन यांचं म्हणणं असं आहे बरं का, की पुढचा जो मनुष्य आहे भविष्यातला, त्याच्या भल्याकरता तुम्ही रोबोट्सकडे प्रेमाने बघितलं पाहिजे आणि रोबोट्सचा नीट वापर केला पाहिजे, कारण त्याच्याशिवाय तुमची पुढची सोसायटी नीट चालणार नाही. हा, म्हणून त्या रोबोट्सच्या बाजूने आहेत. किंवा त्यांचं दुसरं कारण आहे, रोबोट संतांसारखे आहेत, ते दुसऱ्याच्या आधी, स्वतःच्या आधी दुसऱ्याचा विचार करतात, हे त्यांचं दुसरं कारण आहे. अशी हे दोन दृष्टिकोन आहेत. नीनहॅमरचा एक दृष्टिकोन आहे आणि रोबो सायकोलॉजिस्टचा एक दृष्टिकोन आहे. आणि रोबो सायकोलॉजिस्ट तिथून निघतात हे सगळं बोलणं झाल्यावर. असिमोव्हनी त्याचा शेवट असा केलाय, ह्या पराभूत प्राध्यापकाबद्दल मनामध्ये कीव
न बाळगणं किंवा सहानुभूती न बाळगणं असा सुझॅन कॅल्विन यांनी बराच प्रयत्न केला, परंतु त्या देखील त्यात यशस्वी झाले नाहीत. त्यांच्या मनामध्ये मीनहॅमर यांच्याबद्दल सहानुभूती ही उमटल्याशिवाय राहिली नाही. तर हा कथेचा शेवट आहे. मला जमली त्याप्रमाणे मी ही कथा सांगितली. माझं असं मत आहे की नाटकात काम करणारी माणसं असतात ना, ज्यांना आपला आवाज वापरायची खूप चांगली सवय असते, अशा माणसांनी कथाकथन केलं पाहिजे. मी हे करतोय कारण दुसरं कोणी करत नाहीये आयसीएमओच्या कथा सांगणं. आणि मला जेवढं चांगलं जमलं तेवढा मी प्रयत्न करतोय आणि मी करत राहीन. मला आशा आहे की आपल्याला ही कथा आवडली असेल आणि याच्यामधून आयसीएमओ बद्दल आपल्या मनात औत्सुक्य निर्माण होईल. हे आपण आयसीएमओची पुस्तकं मिळवा, नेटवरती आता काय सगळं खूप सहज मिळतात. मला आयसीएमओचं जे पहिलं पुस्तक मिळालं ते मी मुद्दामून दाखवायला आणले आणि हे मला चुकून मिळालं. माझ्या धाकट्या भावाच्या एका मित्राकडनं माझा भाऊ घेऊन आला होता. तो घेऊन आला, तो आर्मीत होता, रजेवरती होता, तो घेऊन आला. हे मी वाचायला घेतलं आणि मग नंतर त्या मित्राला सांगितलं की मी तुझं पुस्तक परत देणार नाहीये. हे आता गेली 30 वर्ष माझ्याकडे पुस्तक हे मी सांभाळून ठेवलेलं आहे. तर तुम्हालाही आयसीएमओच्या बद्दल अशीच गोडी निर्माण हो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.